बच्चू कडूंनी जो विषय घेतलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा आहे। अधिवेशनामध्ये आम्ही सर्वजण तो विषय मांडतच असतो। त्याच्याचबरोबर त्यांनी घेतलेली भूमिका ही आम्हाला योग्य वाटते। घेतलेली भूमिका व ज्या विचाराच्या विरोधात ते लढत आहेत व सामान्य लोकांच्या हितासाठी ते लढत आहेत, यासाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांना तिथं भेटण्यासाठी जाणार आहोत आणि आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना पाठिंबा त्या ठिकाणी देणार आहोत। जयंत पाटील साहेबांनी जबाबदारीतून मुक्त करावयाची विनंती केली आहे जबाबदारी नाही। एक तर आपण समजून घ्या की जयंत पाटील साहेब बोलत असताना जेव्हा एखादा घरगुती कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला आपल्या घरची लोक म्हणजे पदाधिकारी कार्यकर्ते तिथे आले असताना आणि पवार साहेब स्वतः तिथे उपस्थित असताना कधीकधी आपण भावनिक होतो आणि जयंत पाटील साहेब हे त्या दिवशी भावनिक झालेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले। 7 वर्ष झालं एक महत्त्वाची भूमिका आणि जबाबदारी ते पार पाडत आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या पक्षाला यश मिळालं, कधीकधी अपयश असतं, पण अपयश हे फक्त एका व्यक्तीमुळे असतं असं नाही, बऱ्याच काही गोष्टी त्याला जबाबदार असतात। त्यामुळे त्यांनी तिथं वक्तव्य केलं असलं तरी त्यांनी काय त्यांचा राजीनामा पवार साहेबांना तिथं दिलेला नाही। ते भावनिक झाले आणि भावनिकच्या भरात ते बोलले असं आपल्याला म्हणावं लागेल। शेवटी निर्णय जयंत पाटील साहेब, पवार साहेब, सुप्रियाताई देशमुख साहेब, तसंच आव्हाड साहेब, हे सर्व मोठे टोपे साहेब, सर्व नेते बसून पार्टीचं भवितव्य कसं असावं, कशा पद्धतीने पार्टीची संघटना असावी या बाबतीत ते योग्य असा निर्णय देतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं। पण त्यानंतर जास्त सक्रिय झालेले दिसत आहेत जयंत पाटील, तर ती एक भूल होती का हा एक प्रश्न आहे आणि आपल्याला जर जबाबदारी मिळाली तर आपण तयार आहात? नाही, प्रदेश अध्यक्षाची जबाबदारी मला मिळावी अशी माझी कुठेही इच्छा नाही, पण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझं एक मत आहे की हे सर्व नेते एकत्रित येऊन जेव्हा ते या देशाची जबाबदारी हातामध्ये घेतील पार्टीच्या वतीने, तसंच या राज्यामध्ये संघटना कशी असावी यासाठी सुद्धा हे सर्व नेते जेव्हा मार्गदर्शन करतील आणि जेव्हा केव्हा जयंत पाटील साहेब, पवार साहेब, सुप्रियाताई सर्व नेते बसून काही रिस्ट्रक्चरिंग करतील आणि तेव्हा या राज्याला नवीन प्रदेश अध्यक्ष देण्याचा विषय जेव्हा येईल तेव्हा सामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीला जो गेले अनेक वर्ष आपल्या पार्टीच्या हितासाठी काम करत आहे अशा पदाधिकाऱ्याला ती संधी मिळाली आणि या मोठ्या नेत्यांचं मार्गदर्शन मिळालं तर नवीन प्रदेश अध्यक्ष जे सामान्य कुटुंबातले असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखे कार्यकर्ते काम करायला तयार असतील। नाही, हे बघा, आता इथंच तुम्ही बघितलं तर आम्ही सर्वजण युवा आहोत आणि याच्यात आम्हाला काय पाहिजे तर आक्रमकता पाहिजे। आम्हाला पार्टीच्या हितासाठी आम्हाला लढायचं आहे, विचार आम्ही सर्वजण जपत आहोत, म्हणून तर आज आदरणीय पवार साहेबांबरोबर आम्ही आहोत। म्हणजे आमचं मत आहे की विचार तोच, फक्त स्टाईल नवी, अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल। आणि हा विषय जेव्हा पुढे येईल आणि समजा तुम्ही म्हणता तसं आमच्यासारख्याचं नाव पुढे येईल तेव्हा एकतर मी आभार व्यक्त करेल, पण मी ते पद न स्वीकारता या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य परिवारातून एक पदाधिकारी तिथं जर बसवला त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला जास्त मला आवडेल। कारण का पदापेक्षा आम्हा सगळ्यांना काय महत्त्वाचं आहे की लोकांचं हित, मतदारांचं हित आणि महाराष्ट्राचं हित हे जास्त महत्त्वाचं आहे। हे बघा, मी तुम्हाला हेच सांगतोय, सुरुवातीपासून गेले अनेक वर्ष आम्ही काम करत असताना आमचं मत एवढंच आहे। मी जिल्हा परिषद सदस्य होतो तेव्हा सत्ता ही राष्ट्रवादीची पुण्यामध्ये होती, तेव्हा मी पद कुठलं घेतलं नाही। जेव्हा महाविकास आघाडी बनली तेव्हा मी आमदार होतो, तेव्हा आम्ही कुठलं तिथं पद घेतलेलं नाही। पदासाठी लढणारी आम्ही माणसं नाही आहोत, आम्ही विचारासाठी आणि लोकांच्या हितासाठी लढणारी माणसं आहोत। त्यामुळे पवार साहेबांनी असा एखादा प्रस्ताव पुढे आणला जे कदाचित पवारसाहेब आणणार नाहीत, कारण का पवार साहेबांना सुद्धा माहिती आहे की माझ्या मनामध्ये काय, लोकांच्या मनामध्ये काय, एक सामान्य परिवारातून एक निष्ठावंत पदाधिकाऱ्याला ती संधी द्यावी अशी पुनश्च एकदा मी त्यांना त्यावेळेस विनंती जयंत पाटील साहेबांना, ताईंना आणि सर्व नेत्यांना करेल। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता आहे, दोघेही नेते एका हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। बघा, राज ठाकरे साहेबांना मी विनंती एक नागरिक म्हणून करेल, गेल्या काही दिवसामध्ये राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येतील अशी चर्चा होते। आता त्यांच्या परिवारामध्ये आपण जर बघितलं तर दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात कटुता होते
राजकारण आपण बाजूला ठेवू, ती कटुता परिवाराच्या लेवलला संपेल अशी आमच्या सगळ्यांची नागरिक म्हणून अपेक्षा होती. आणि तशीच चर्चा होत असताना ते वातावरण गरम झाल्यानंतर लगेचच फडणवीस साहेबांबरोबर म्हणजे BJP बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना ह्या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूली झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर BJPला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं असं नागरिक म्हणून मला वाटतं. आणि कदाचित हा विषय ते नेता असल्यामुळे त्यांना सुद्धा माहिती असावा, त्यामुळे या बाबतीतली काळजी घ्यावी एवढंच नागरिक म्हणून मला वाटतं. नागरिकांना असंही वाटतं की दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे, पक्ष एकत्र आले पाहिजे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सातत्याने वाटतं, तर त्याचे होर्डिंग सुद्धा नागरिकांना वाटत असतात. तर आपलं काय मत आहे याबाबत, एकत्र यावं नाही? तर बघा, पवार परिवाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं ठाकरे परिवारामध्ये कटुता होती, परिवार लेवलला आमच्यात तशी कटुता नाही. कारण का आपण बघितलं असेल की आपल्या परंपरेमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा दोन भावाचं पटत नसतं पण एखादी दुःखद घटना एकाच्या भावाच्या घरी झाली तर दुसरा भाऊ किती भांडत असला तरी दुःखद घटना जेव्हा होते तेव्हा एकत्रित येतो. तसं पवार परिवार हे थोडं व्यापक विचाराचं असल्यामुळे व्यक्तिगत लेवलला राजकारण बाजूला ठेवून कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा केव्हा अडचण आली नाहीतर एका सुखाचा कार्यक्रम असेल तर एकत्रित असतो. पण राजकारण हे राजकारण लेवलला आपल्याला करावं लागतं आणि जे काय बोर्ड लावले ते पदाधिकाऱ्यांनी लावले असावेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना काहींना वाटतं की नाही आपण सत्तेत गेलो पाहिजे, ते त्यांचं प्रेम आहे. नागरिकांना वाटतं नाही वाटतं हे आम्हाला तरी सांगता येणार नाही. इलेक्शनच्या काळामध्ये लोकसभेला जेव्हा आमचे उमेदवार उभे होते आम्हाला खूप चांगलं यश लोकांनी दिलं. म्हणजे लोकांचा पाठिंबा हा विचाराला आणि साहेबांच्या लीडरशिपला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. विधानसभा नोटीस बजावण्याच्या तयारीत आहे. कालच्या बैठकीत निर्णय झालेला आहे काय जयकुमार गोरे हक्कभंग प्रस्तावावर तुम्हाला नोटीस बजावला जाऊ शकतो. 15 दिवसात विधानसभा शिस्तभंग समितीसमोर तुम्हाला उत्तर सादर करायचं. माझं एकच मत आहे की गोरेंना मी बोललेलो आहे मीडियाच्या माध्यमातून, गेल्या वेळेसच तुम्ही माझ्या विरोधात हक्कभंग आणला होता आणि तो तिथंच थांबवला, पुढं का नाही नेला? आता जरासं पुढे न्या म्हणजे आम्हालाही लढायला त्या ठिकाणी मिळेल. आणि आम्ही सुद्धा हक्कभंग आणलेला आहे. या विधिमंडळामध्ये जो कोणी हक्कभंग आणतो दोन्ही बाजूला ऐकलं जातं. सत्तेतल्या एखाद्या नेत्याचं तुम्ही ऐकत असाल तर आम्ही सुद्धा तिथं भूमिका मांडायला तयार आहे. आम्ही सुद्धा एक हक्कभंग आणलेला आहे. कारण का हक्कभंग जो गोरेंनी आणला त्याच्यात त्यांनी चुकीची माहिती दिली, याच्यासाठी आम्ही तिथं हक्कभंग आणला होता. पण आमचं तुम्ही तिथं ऐकून सुद्धा घेत नसाल तर मग लोकशाही ही विधिमंडळामध्ये राहिली का असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागलेला आहे. पण आम्ही लढायला तयार आहोत कारण का आम्ही सत्तेच्या बाजूलीपेक्षा सत्याच्या बाजूली जास्त आहोत. नाही बघा, सुप्रियाताई काल बोलत असताना पदाबद्दल बोलले असावे, म्हणजे पंतप्रधान हे जे पद आहे आमचं सगळ्यांचं मत आहे. जसं पूर्वी आपल्या इंदिराजींनी जेव्हा अमेरिकेला खडसावून सांगितलं होतं की तुम्ही जर आमच्या विरोधात काम करणार असाल तर आम्ही ते खपून येणार नाही, कारण भारत हा कोणासमोर झुकत नाही, आणि जर तुम्ही आमच्या विरोधात आलात तर आम्ही तुमच्याबरोबर लढत आहोत असं आम्ही त्या ठिकाणी समजू. आणि त्यावेळेस पाकिस्तानला गुडघ्यावर आणलेलं हे आपण सर्वांनी तिथं बघितलं. आता या अनुषंगाने त्यावेळेस अटलजींनी इंदिराजींची भूमिका मान्य केली होती, त्यांना पाठिंबा दिला होता. हे प्रगल्भता लागते आणि ती प्रगल्भता आमच्यात असल्यामुळे आज पाकिस्तान आणि भारत लढत असताना आपण जर आपापसात लढत राहिलो तर त्याचा फायदा पाकिस्तानला होऊ शकतो. ही भूमिका आमची असल्यामुळे सुप्रियाताई बोलत असताना डिफेन्स आणि याची भूमिका घेत असताना मोदी साहेबांना पाठिंबा देण्याऐवजी पंतप्रधान या पदाला, कारण का या देशाचं प्रमुख पद आहे पंतप्रधान, त्या पदाला त्यांनी पाठिंबा दिलेला आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलेला आहे. दादा, आपलं पाकिस्तानसोबत एवढं सगळं असताना अमेरिकेचा जो आर्मी डेचा कार्यक्रम होता त्यामध्ये अमेरिकेनं पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेला आहे. एका प्रकारे अमेरिकेनं भारताला इशाराच दिलेला आहे. बघा, एक नागरिक म्हणून आम्हाला दुःख काय झालं की जेव्हा आपले जे डिफेन्स फोर्सेस आहेत ज्याच्यात आर्मी, एअरफोर्स, नेव्ही ह्या सगळ्यांनी मिळून आणि आपल्या सरकारने पाकिस्तानला धडा शिकवला होता. एका लेवलपर्यंत आपण आलो होतो. यंदा
पण याच्यातच ट्रम्प त्यांचं एक स्टेटमेंट आलं की पाकिस्तानला आम्ही फोन केला आणि भारताला फोन केला आणि सांगितलं गप बसा, माघार घ्या, नाहीतर तुमच्या उत्पादनावर आम्ही टॅक्स लावू. आणि त्यानंतर अचानक इथं आपण सीज फायर झालं, म्हणजे ट्रम्प बोलले आणि सीज फायर झालं. तर आमचं असं मत होतं की पंतप्रधान साहेबांनी खडसावून सांगायला पाहिजे होतं की असला काय फोन आला नव्हता, असलं काय सांगितलं नव्हतं, उगाच अमेरिकेला आमच्या नादी लागू नये, आम्हाला एक अभिमान वाटला असता. पण आत्तापर्यंत पंतप्रधान साहेबांकडनं अजूनपर्यंत त्या बाबतीत काही वक्तव्य आलेलं नाही. आणि याच्यातच जर अमेरिका तिथं 4 जुलैला पाकिस्तानला बोलवत असेल, पाकिस्तानचं स्वागत करत असेल आणि आपल्याला जर त्या ठिकाणी एक वेगळी आपल्याबद्दलची वेगळी भूमिका मांडत असेल तर हे परवडणारं नाही. धंदा थोडा बसला तरी चालेल, पण स्वाभिमान हा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा. अमेरिकेला सुद्धा कुठेतरी आपल्याला दाखवून द्यावं लागेल की भारत कोणासमोर झुकत नाही, ही दाखवण्याची आज जरूरत आहे. पण दुर्दैव असं भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सिंदूर ऑपरेशनचं राजकारण केलं जातं, त्याच्याबद्दल भूमिका घेत असताना राजकीय भूमिका मांडली जाते. असं कुठं ते दाखवलं जातं की भाजपचे नेते बंदूक घेऊन पाकिस्तानबरोबर लढायला गेले होते. म्हणजे ही जी राजकीय भूमिका भाजपच्या नेत्यांकडनं आज राजकीय व्यासपीठावर घेतली जाते ती तरी बंद झाली पाहिजे. आणि अमेरिकेला थडसावून सांगितलं पाहिजे की तुम्ही जे सांगितलं होतं की आम्हाला फोन केला ना आम्ही शांत बसलो, हे अजिबात तिथं घडलं नाही. आणि हे जे पाकिस्तान आणि टेररिझमला तुम्ही तिथं मदत करत आहात, त्यांचं स्वागत तुम्ही अमेरिकेत करत आहात. आमच्याबरोबर धंदा तुम्हाला करायचा असेल, भारताबरोबर तुम्हाला काम करायचं असेल तर पाकिस्तानला घरी बसवा, हे ठणसावून आज देशाच्या नेत्याने सांगितलं पाहिजे, असं आमचं सगळ्यांचं मत आहे. संजय राठोड यांच्यावरती आरोप लागत आहेत, काही विशिष्ट अधिकाऱ्यांवरती केली, त्यांच्या नियुक्त्या केल्या, काय म्हणतात? कोण? संजय राठोड. बघा, संजय राठोड साहेब घ्या, शिरसाट साहेब घ्या, अजून बरेच असे नेते आहेत, भाजपमधले पण नेते आहेत. फक्त एकाच व्यक्तीचा विषय कशाला घेता, असे अनेक तुम्हाला लाईन लागेल की हे सर्व नेते भ्रष्टाचार तिथं करत आहेत, बदलीच्या बाबतीत भ्रष्टाचार करत आहेत आणि कामाच्या बाबतीत भ्रष्टाचार करत आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब 3 दिवसापूर्वी काय बोलले होते की या सरकारमध्ये जो कोणी भ्रष्टाचार करेल त्याच्यावर आम्ही बघून घेऊ. अहो, ज्यांच्या विरोधात भ्रष्टाचारांचे आरोप तुम्ही केले होते तेच आज तुमच्याबरोबर तिथं बसलेले आहेत. आणि आज सत्तेमध्ये सरकारमध्ये असे अनेक भ्रष्ट नेते आहेत की आज भ्रष्टाचार करत आहे, पण त्याबद्दल तुम्ही काहीच करत नाही. त्यामुळे या सरकारमध्ये काय सुरू आहे ते एकमेकाची पाठ राखण करणं सुरू आहे, बाकी दुसरंही काय नाही. लोकांचं हित कुठेही मनामध्ये ठेवलं जात नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.